नमस्कार सगळ्यांना. मी श्रेया गायकवाड तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयासीमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदात असाल आणि खुश असाल. सो आज मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी एक व्हिडिओ घेऊन आली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी सक्सेस स्टोरी सांगणार आहे. माझी स्वतःची पर्सनल सक्सेस स्टोरी, कारण तेव्हापासूनच मी ॲक्च्युअल लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती विश्वास ठेवू लागले. आणि सो व्हिडिओ सुरुवात करण्याआधी पुन्हा एकदा सर्वांचं खूप 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 धन्यवाद, कारण तुम्ही ज्या प्रकारचा प्रतिसाद देताय तो खूप अप्रतिम आहे आणि मी आय विल बी ऑलवेज ग्रेटफुल फॉर इट. सो थँक्यू आणि सुरू करूयात व्हिडिओला. सो काय असतं की एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवरती विश्वास केव्हा ठेवते, जेव्हा ती व्यक्ती त्या पर्टिक्युलर संकल्पनेचा स्वतः पर्सनली आपल्या आयुष्यामध्ये एक्सपिरियन्स करते. राईट, पर्सनल अनुभवापासूनच ती व्यक्ती एखाद्या संकल्पनेला मानते. सो माझ्यासोबतही तसंच काहीसं झालं होतं. सुट्टी पडली होती आणि सुट्टीमध्ये मी 2 पुस्तकं विकत घेतली होती. मला पुस्तकं वाचण्याचा छंद आहे. सो त्याच्यामध्ये 2 पुस्तकं होती. एक होतं द सिक्रेट आणि दुसरं होतं कारभार. सो द सिक्रेटबद्दल मी लास्ट व्हिडिओमध्ये बोलली आहे, कारण त्याच्यापासूनच लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे हे माझ्यापर्यंत पोहोचलं होतं. आता मी पुस्तक तर वाचलं, पुस्तकात सांगितलेले सगळे अनुभव पण वाचले. आता ते सगळं वाचत असताना खूप आपल्याला, म्हणजे मी कधी माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलं नव्हतं की काय असतं लॉ ऑफ अट्रॅक्शन, किंवा खरोखरच एखादी व्यक्ती एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करू शकते का, या गोष्टीबद्दल मला जास्त काहीसं माहीत नव्हतं. आणि खरोखर मला शंका होती की खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं की नाही. आता मी ते पुस्तक वाचलं, संपवलं, त्यातले सगळे अनुभवही वाचले आणि त्या लोकांनी ज्या ज्या प्रकारच्या टेक्निक यूज केल्या होत्या त्यासुद्धा समजून घेतल्या. पण कुठेतरी मनामध्ये नेहमीच शंका होती की हे वर्क करेल की नाही. सो मी डिसाईड केलं की मी हे ट्राय करेल, की ट्राय करेल की खरोखर लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं की नाही, आणि स्वतः एखादी टेक्निक यूज करायचं मी डिसाईड केलं. सो मला आठवतं की 2016 बॅचचे द यंगेस्ट IAS ऑफिसर अन्सार शेख ते माझे प्रेरणास्रोत होते त्यावेळेस. आणि मी त्यांच्या लाईफकडे बघून खूप जास्त प्रेरित झाले होते आणि मला त्यांचे स्पीचेस खूप आवडायचे. मला खूप छान वाटायचं, मी प्रेरित व्हायचे. सो त्यावेळेसच त्यांचं लाईव्ह स्पीचेस पण पुण्यात बऱ्याच ठिकाणी झाले होते, बऱ्याच कॉलेजेसमध्ये झाले होते. बट मी काही ना काही कारणास्तव मी त्यांचं लाईव्ह स्पीच ऐकू शकले नव्हते, कारण एकतर मी बाहेरगावी असायचे किंवा काहीतरी कामानिमित्त दुसरीकडे असायचे, त्यामुळे मला त्यांचं स्पीच ऐकता आलं नाही. सो मला असं वाटलं की मी ही गोष्ट मॅनिफेस्ट करते. आणि ही गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी सगळ्यात सिम्पलेस्ट वे म्हणजे व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशन काय असतं? इमॅजिनेशन. एखादी गोष्ट आपण इमॅजिन करून बघतो किंवा डे ड्रीमिंग करतो, ज्याला मराठीमध्ये दिवास्वप्न असं म्हणतात. म्हणजे दिवसा आपण एखादं स्वप्न बघत असतो, स्वप्न रंगवत असतो ॲक्च्युली. की आता सपोज मला एखादी गोष्ट हवी आहे की मला माझं खूप मोठं घर हवं आहे आणि त्या घरामध्ये मी आनंदाने माझ्या फॅमिलीसोबत राहते आहे आणि मी माझी रूम कशी सजवली आहे, फॉर एक्झाम्पल, अशा गोष्टी आपण डे ड्रीमिंग करतो. राईट. सो त्याच पद्धतीला दिवास्वप्न किंवा व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात. मग मी ती टेक्निक यूज करायचं डिसाईड केलं. एकदा रात्री झोपताना मी सहज माझे डोळे बंद केले आणि मी माझ्या इमॅजिनेशनला, म्हणजे लिमिटलेस इमॅजिन केलं मी. आणि मग तेव्हा इमॅजिनेशनमध्ये मी असं पाहिलं स्वतःला की एक मोठा असा ऑडिटोरियम हॉल आहे एखाद्या स्कूलचा, कॉलेजचा. आणि तिथे खूप सारी गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये मी एका ठिकाणी बसली एका चेअरवरती आणि पुढे IAS अन्सार शेख सर आलेत आणि ते स्पीच देत आहेत आणि ते त्यांच्या लाईफबद्दल सांगत आहेत आणि मी ते लाईव्ह ऐकते, त्यामुळे मला किती छान वाटतं आहे हे. त्या इमोशन्स मी ॲक्च्युअल जगले त्यावेळेला. ठीक आहे, रात्री झोपताना मी ते व्हिज्युअलायझेशन केलं आणि आय जस्ट स्लेप्ट. मग मी दुसऱ्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये कुठलाच विचार आला नाही किंवा मी फक्त ते लेट गो एकंदरीत झालं होतं माझ्याकडून ते. आता लेट गो काय असतं किंवा लेट गो मेथड काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल, पण माझ्याकडून ते नकळत झालं होतं. मग मी काही त्या गोष्टीबद्दल विचार केला नाही जास्त. त्याच्यानंतर एक 7-8 दिवसांनी मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. तिला नेहमी माहिती होतं की मला अन्सार शेख सरांचं लाईव्ह लेक्चर ऐकायचं आहे. सो तिने मला फोन केला आणि ती मला बोलली की हडपसरमधल्या एका कॉलेजमध्ये, आता त्या कॉलेजचं नाव मला आठवत नाही आहे, पण त्या कॉलेजमध्ये सर येणार आहेत. तर हा टाईम आहे,
तुला यायला जमेल का? तर मी म्हटलं, "हो, ऑफकोर्स मी येईल." आणि मग मी त्यावेळेला अ, मला आठवतं की मी खडकवासलामध्ये होते माझ्या आत्याकडे. तिथून मी बसने हडपसरपर्यंत आले. आता ते कॉलेज कुठे आहे किंवा नक्की कोणत्या एरियामध्ये आहे, हे सगळं मला काहीच माहिती नव्हतं. आणि मग मी हडपसरमध्ये पोहोचल्यानंतर तिथे बसमधून खाली उतरल्यानंतर मी एका दीदीला विचारलं की ह्या कॉलेजचा ॲड्रेस कुठे आहे? कुठे आहे नक्की हे कॉलेज? तर ती दीदी मला असं बोलली की हे कॉलेज मी मी माझा भाऊ तिथे असतो म्हणजे कॉलेजला गेला आहे, सो मला त्याला डबा द्यायला जायचं आहे. मी तुला घेऊन जाते. आणि ती मला घेऊन गेली त्या कॉलेजपर्यंत. ती फक्त त्या कॉलेजपर्यंतच नाही, तर त्या ज्या हॉलमध्ये सरांचं लेक्चर होतं, मला तिने त्या हॉलपर्यंत सोडवलं. 11चं लेक्चर होतं. सर 11 वाजता येणार होते आणि मला माहिती आहे की ते खूप जास्त पंक्च्युअल आहेत. सो ते टाईमवरती येतील हे मला माहीत होतं आणि मी त्या हॉलपाशी 10:55 होते. म्हणजे फक्त 5 मिनिटं राहिली होती. हॉल बराच मोठा होता. आता त्या हॉलला 2 डोअर होते. पुढून एंटर करण्याचं आणि बॅक साईडचं जे डोअर होतं तिथून बाहेर येण्याचं. सॉरी, मागचं जे होतं तिथून एंटर करायचं आणि पुढून बाहेर येण्याचं. सो मी बॅक साईडनं एंटर करायचा प्रयत्न केला. तिथे इतका तो हॉल खचाखच भरलेला होता की मला अजिबात एंट्रीच घेता येत नव्हती. मला आतमध्ये जाताच येत नव्हतं, एवढी गर्दी झालेली होती. आणि अचानक माझं लक्ष केलं आणि तिकडून IAS अन्सार काही सरांसोबत, त्यांच्या बॉडीगार्डसोबत तिकडून ते यायला लागले. मग ते यायला लागले तर तिथे जे सर होते, जे व्यवस्थापन सगळे चेक करत होते, त्या सरांनी मला खूप ते अक्षरशः ओरडले माझ्यावरती आणि मला म्हटले की लवकर जाऊन बस. लवकर जाऊन बस असं मला ते बोलले, कारण त्यांच्यासमोर ऑफकोर्स हे इम्प्रेशन चांगलं नसतं वाटलं. सो त्यांनी मला पुढच्या दाराने जायला सांगितलं आणि मी पुढून गेले. आणि पुढच्या फर्स्ट लाईनमध्ये सगळे टीचर्स आणि ऑल इम्पॉर्टंट व्यक्ती बसलेल्या होत्या. आणि पुढे पुढे एक म्हणजे टेबल होता आणि टेबलच्या पलीकडे सगळे मुख्य प्रमुख लोकं बसलेली होती. सो तिथे त्या टीचर्सच्यामध्ये एक चेअर रिकामी होती. त्या चेअरवरतीच सरांनी मला एकदम ओरडून बसायला सांगितलं, कारण ती एक चेअर ब्लँक होती. सो तिथे त्यांनी मला बसायला सांगितलं. मी त्या चेअरवरती जाऊन पटकन बसले. आणि नंतर मग IAS अन्सार शेख सर आले आणि इट वॉज द मोमेंट की फक्त एक टेबल आमच्यामध्ये होता. सर एक्झॅक्टली माझ्या समोर बसले होते. लाईक एक टेबल, मग सर त्या बाजूला आणि मी या बाजूला. आणि नंतर मग त्यांचं सगळं स्वागत वगैरे झाल्यानंतर मग सरांनी त्यांचं स्पीच द्यायला चालू केलं. आणि मी म्हणजे इतक्या जवळून त्यांचं स्पीच ऐकत होते, म्हणजे मला विश्वास होत नव्हता की खरोखर मी अजूनही इमॅजिनेशनमध्ये आहे का? मी अजूनही व्हिज्युअलाइजच करते की काय, असं मला वाटत होतं. कारण मी जे काही जसं व्हिज्युअलाइज केलं होतं एक्झॅक्टली तसंच नाही, पण त्याच्याही पेक्षा भारी गोष्ट मी एक्सपिरियन्स केली होती. आणि मी इतकी शॉक्ड होते त्यावेळेला की आय मीन खरोखर मी खूप जास्त शॉक होते की यार खरंच हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं. या गोष्टीवरती त्यावेळेस इतका प्रकर्षाने विश्वास बसला. तेव्हापासून मी आय जस्ट स्टेड पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह. आणि मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या खूप साऱ्या टेक्निक्स यूज केल्या, खूप साऱ्या गोष्टींसाठी यूज केल्या आणि खूप साऱ्या गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट केल्या. सो आय एम सो व्हेरी ग्रेटफुल फॉर द सिक्रेट, द लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि आशा करते की तुम्हालाही ही स्टोरी प्रेरित करेल. आणि मी पुढच्या व्हिडिओजमध्ये ॲक्च्युली लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स कशा यूज करायच्या ते सांगेन. सो दिस वॉज माय स्टोरी. तेव्हापासून मी ॲक्च्युली विश्वास ठेवायला लागले, कारण जे काही व्हिज्युअलाइज केलं होतं अगदी तशाच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या होत्या. सो हे खूप काय म्हणतात, अगदी मॅजिकल अशी गोष्ट होती. आता ती गोष्ट त्यावेळेस माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट होते, त्यामुळे तेव्हा माझ्यासाठी खूप मोठी होती आणि तेव्हापासून मी विश्वास ठेवायला लागले. आता मी माझ्या आय गेस फर्स्ट व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त आणि फक्त त्याच गोष्टींवरती वर्क करेल जी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी आहे. जी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी आणि ज्या गोष्ट म्हणजे लाईक शाहरुख खानचा द फेमस डायलॉग, किसी चीज़ को अगर पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की काय ग,
चाहत म्हणत होते मी आता. चाहत में लग जाती है. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? हां. सो शाहरुख खानचा द फेमस डायलॉग, किसी चीज़ को अगर पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश में लग जाती है, राईट? सो ॲक्चुअली तसंच आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट खूप मनापासून हवी आहे ना, तर पूर्ण कायनात, पूर्ण युनिवर्स, पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण सृष्टी, पूर्ण सराउंडिंग तुम्हाला हेल्प करेल तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्यासाठी. कारण मला तुम्ही बघू शकता, मला ऑलरेडी खूप उशीर झालेला होता. मी फक्त 5 मिनिट लवकर तिथपर्यंत पोहोचलेली होते आणि मला ते कॉलेज माहिती नव्हतं, कसं जायचं काय माहिती नव्हतं. पण मला अचानक बसमधून खाली उतरल्या ती दीदी भेटली. तिलाही त्याच कॉलेजला जायचं होतं आणि तिने मला अक्षरशः त्या हॉलपर्यंत नेऊन सोडलं. सो त्याच्यामुळे माझा टाईम सेव्ह झाला, राईट? मी ह्याला त्याला विचारत बसले असते की हे कॉलेज कुठे आहे किंवा मला सांगा, किंवा मी ऑटो केली असती तर मला कदाचित उशीर झाला असता. पण तिनं मला एक्झॅक्टली त्या हॉलपर्यंत नेऊन सोडलं. सो असंच एक्चुअली पूरी कायनात आपको उस चीज़ से मिलाने की कोशिश में लग जाएगी. सो येस, दिस ॲक्चुअली वर्क. दिस इज माय स्टोरी. आय होप यू विल गेट इन्स्पायर्ड फ्रॉम दिस आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही छान छान प्रतिसाद कराल अशी आशा करते. खूप 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 मनापासून धन्यवाद आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.